हाय गाईस, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता वाजलेले आहे 11. ओ श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. काय झालं बेटा? नमस्कार सगळ्यांना. या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. त्याचं नाव आहे स्पंदन रुपाली ब्लॉग्स. स्पंदन आता करत आहे टीव्ही लाव सांगतोय. बाबू इथे वरती जरा मम्माकडे. मम्माची इथे मांडीवर पैसे मी लावते. थांब ना, लावते रजा लावते. ये मम्मा इकडे वरती लावते टीव्ही. मम्मा लावते. ए बाबू, डुमडुम कसं करतो आपल्याकडे? कसं करतो? गडगड गडगड कसं करतो? तो उठला ना की त्याला टीव्ही पाहिजे बस. ते पण टीव्ही बघायचं लक्ष नसतं जास्त, पण टीव्ही पाहिजे. ओ गे ना थांब लावतो. चल उठ. असं असतं लहान मुलांचं. तर बोलायचं विषय स्पंदन. तो एकटा बोर होतो, खूप घरी बोर होतो, कारण मी कुठे जात पण नाही त्याला घेऊन, आणि म्हणजे घरीच असते, त्याच्यामुळे तो बोर होतो घरी. कुठे नेली ना तर मग तो फ्रेश राहतो. आता त्याला 2 दिवस बरं पण नव्हतं, त्याच्यामुळे कुठे नेली पण नाही त्याला, आणि काहीच नाही. घरी आणि तसं पण घरीच असतो आम्ही. ओ रजा आज कुठे लागलाय? ओ काय मम्मा? आज त्याला मस्ती पाहिजे. आज जरा थोडंसं बरं वाटतंय त्याला. उठलं की अर्धा अक्षरशः मला त्याच्या मागे फिरावं लागतं, कारण की नाहीतर रडत बसतो. टीव्ही लावली असं. टीव्हीचा आवाज खूप आहे. टीव्हीचा आवाज पहिला कमी करतो. ओ राजा, हो ABCD लावू की माऊ लावू? हा ABCD लावू? हे घे ABCD लावली. असा अख्खा दिवसभर हे करत असतो मला. सकाळी उठला की त्याला ABCD पाहिजे, नाहीतर मोमो पाहिजे, पण पाहिजे बस. बाकी सगळे कसे आहात तुम्ही? प्लीज मला सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाबू तर नमस्कार कर. नमस्कार काका, माऊ, दादा, दीदीला नमस्कार कर. ये तिथूनच करणार नमस्कार, असे करणार. हा खूप लाजतो त्याला. एक वेळ जेवायला नको आहे, पण त्याला टीव्ही आणि त्याला बेड बस. बाकी काय नको आहे. तर खूप छोटा, तरी पण त्याला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कळतात. आणि पाऊस आता थांबल्यामुळे गरम एवढं होतं ना, त्या गरमीमुळे त्याला पण त्रास होतो. त्याला त्रास होतो म्हणून कुठे जात पण नाही, कारण की डॉक्टरने पण सांगितलं की जास्त आता गरमीतून त्याला बाहेर, कधी पाऊस पडतो कधी गरम होतं, त्याच्यामुळे त्याला असं बाहेर जास्त हे नका करू, फिरवू नका जास्त. मी नेतच नाही सहसा. मी घरीच असते. कंटाळा येतो, पण काय करणार. म्हणजे आयुष्यात माझं असं बेकार आहे की मी सगळ्यांच्या बोलण्यानुसार, सगळ्यांच्या याच्यानुसार मला चालावं लागतं. कारण की ज्याच्या मागे कोणी नसतं ना, तर त्याला ज्यांचं कोणाचा सहारा असेल किंवा आधार असेल, त्यांच्याच बोलण्याने चालावं लागतं. असं झालेलं आहे माझं.
खूप असं कुठे जाणं नाही, येणं नाही, घरी आणि घरीच असते मी, कुठेच जात नाही. ओ हा, असं झालेलं लाईफ. त्याच्यामध्ये हा स्पंदन पण असं रडत बसतो, काही गोष्टी नाही दिल्या तर रडत बसतो, म्हणजे मला पाहिजे पाहिजे करत बसतो, किंवा जेवण नाही, सारखा आजारी वगैरे. आता 2-3 एक आठवडा झाला असेल, एक आठवडा हा होईल आता काहीतरी, की 2-3 दिवस झाले तो लूज मोशन आणि उलटी करत होता. त्याच्यामुळे मी काल पण व्हिडिओ टाकला नाही. आणि माझं म्हणजे त्याला बरं नसेल किंवा त्याला काय झालं ना, की मग माझं मन म्हणजे लागतच नाही कशात. जे काय आता आधार आहे तो फक्त माझा मुलगा आहे मला, बस. बाकी वाईट, बाकी कोणी नाही, कोणी कोणाचं नसतं, आपल्याला आपलं करावं लागतं. कारण की लग्न आपण करतो, सगळ्या काही गोष्टी आपल्या मनाने सगळ्या गोष्टी करतो, पण कोण आपल्याला सहारा किंवा कोणाचा सपोर्ट आपल्याला काहीच नाही मिळत. आता जे काय आहे माझा मुलगा आहे मला. तर चला, बाय बाय कर बाबू, बाय कर, बाय बाय.